बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। आज नांदेडमध्ये या ठिकाणी आमदार श्रीजया चव्हाण, त्याचबरोबरीने आमचे नवनिर्वाचित शहराचे अध्यक्ष राजूरकरजी, त्याचबरोबरीने प्रवीण सालेजी, त्याचबरोबरीने हंबर्डेजी, त्याचबरोबरीने आणखीन सगळे मान्यवर, हे सगळेजण सिंदूर रॅलीमध्ये उपस्थित होते। जोरदार पाऊस चालू होता, पण त्या पावसामध्ये कुणी थांबलं नाही आणि ते चालत अतिशय चांगल्या पद्धतीने सिंदूर यात्रा झाली, ज्यामध्ये लोकांचा सहभाग होता, महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता। एका ठिकाणी देशाच्या सैनिकांना त्या ठिकाणी त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भर पावसामध्ये सुद्धा कुणी नांदेडकर थांबला नाही, तो चालत राहिला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या वीर सैनिकांना त्यांच्या शौर्याला सलाम केला। खरं तर भारतीय स्त्रीच्या अस्तित्वावरती जो झालेला हल्ला होता त्याला पूर्णपणे रूप देण्याचं काम, त्याचा बदला घेण्याचं काम हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झालं आहे आणि ऑपरेशन सिंदूर तितकंच मर्यादित नाही आहे, संपूर्ण जगाने भारत की बेटी की ताकद देखी आहे। आज तुम्ही बघितलं की मेजर सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संपूर्ण जगासमोर मिशन सिंदूरची माहिती दिली। आज आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवू शकलो आणि हा विजय, ऑपरेशन सिंदूरचा विजय, हा देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी यांनी या देशाच्या मातृशक्तीला समर्पित केला। असं असताना सगळ्या जगातले देश आपल्यासोबत उभे असताना, आपल्या सैनिकांसोबत उभे असताना, आपल्या राज्यातल्या विरोधकांना मात्र देशद्रोहाचा रोग झालेला आहे। ज्या पद्धतीने टीका केली जाते, ज्या पद्धतीने सैनिकांवरती, त्यांच्या शौर्यावरती, त्यांच्या कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे, हे दुर्दैवी आहे। आणि म्हणून मला सरकारला हे सांगायचं आहे, हे सगळे वाचाळवीर यांना गाडीत भरा आणि बॉर्डरला नेऊन सोडा। जरा मागून पुढून 2 गोळ्या गेल्या की सगळे जागेवरती येतील की कशा पद्धतीने सैनिक तिथे लढतायत, म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत। हे पोपट सगळे असे बोलतायत की जसे हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, हे असे बोलतायत जसं पाकिस्तानची सुपारी यांनी घेतली आहे। विजय वडेट्टीवारांची तर क्लिप पाकिस्तानला त्या ठिकाणी दाखवली जाते। त्या विजय वडेट्टीवारांचं आणि या काँग्रेसचं पाकिस्तानशी काही कनेक्शन आहे का, याची चौकशी व्हावी अशी मागणीसुद्धा मी सरकारकडे करते। मध्य प्रदेशचे आमदार, भाजप आमदारांनी अहो, कुठल्याच गोष्टीचं समर्थन आम्ही करत नाही, कुठल्याच गोष्टीचं कोणीही ज्या पद्धतीने बोललं गेलं त्याचं समर्थन नाहीच आणि त्याच्यावरती भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व हे नक्की कारवाई केली पण असेल, आपल्याला ती आता कळेलच, एवढं मी तुम्हाला सांगते। परंतु कुणाचाही अपमान कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केल्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही।